नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या अकोला शहरामध्ये आहे आणि अकोला शहरात तुम्हाला जर पुस्तकं घ्यायचे आहेत तर एक जागा आहे, तिचं नाव आहे चिवचू बाजार। KG to PG असे सगळे पुस्तकं तुम्हाला अगदी कमी दरामध्ये तुम्हाला इथे उपलब्ध होतात। तर हा बाजार कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही अकोल्यात आलात तर इथे चिवचू बाजारामध्ये येऊन पुस्तकं घेऊ शकता, वह्या घेऊ शकता, जेही शैक्षणिक गोष्टी आहेत तिथे मिळतात। तर हा व्हिडिओ चालू करूया। संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी भाटे ग्राउंडकडे आहे सध्या आणि त्याच्या समोरचाच भाग आहे चिवचू बाजारचा। दाखवतो। भाटे क्लबची इमारत आहे, याच्या मागे भाटे मैदानसुद्धा आहे, अर्थात त्याला टिळक मैदान असे सुद्धा म्हणतात। तिथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक येऊन गेले आहेत। 1908 साली गजानन महाराजसुद्धा या मैदानावर त्यांच्या समवेत आले होते। त्यानंतर 1945 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा या मैदानावर येऊन गेलेले आहे। याच्या समोरचा भाग हा जो रोड आहे त्याला गांधी रोड असे म्हणतात आणि या रोडच्या अगदी समोर तुम्हाला दिसेल चिवचू बाजार। आपण जिकडे जातो आहोत त्याच्याच बाजूला दिसेल अलायन्स चर्च, तिथनंच आत जाण्यासाठी रस्ता आहे। चला, हे आहे चिवचू बाजारचं प्रवेशद्वार। जुना आरशी प्लॉट अकोला स्थापना आहे 1998ची। याच्या बाजूला अलायन्स चर्चसुद्धा आहे। आता आपण इथनं आत जाऊया। इथे कॉलेज पण आहे ना कुठलं? हां, हे कॉलेज पण आहे एक, श्रीमती मेहरबानो महाविद्यालय आहे ते, होय, ते वर पण लिहिलं आहे बघा। आणि त्याच्याच बॅकला आहे हे चिवचू बाजार। आय थिंक इथे ना खूप नावं आहे बघा, इथे पूर्वी जुने पुस्तकंही मिळायची। हा बाजार आय थिंक पूर्वी दुसऱ्या ठिकाणी होता कुठेतरी आणि नंतरच्या काळामध्ये तो इथेच भरण्यात आला। हे बघा, पुस्तकांचे भरपूर शॉप्स आहेत। हे आहे BR हायस्कूल अकोल्याचं। या साईडनं पोस्टाकडूनही तुम्ही इकडे येऊ शकता। चिवचू बाजाराकडे मी आलो आहे। हे बघा, असे गाड्यांवरही पुस्तकं मिळतील तुम्हाला, असेही मिळतील तुम्हाला। हे बघा, असे पुस्तकं मिळतात छोटे, म्हणजे KG to PG सगळे पुस्तकं इकडे अवेलेबल आहे ना। तुम्ही कोणते पुस्तकं हे करत आहात, सेल करत आहात? सगळे। अच्छा, असं काही हे नाही आहे ना कुठलंही? हां, तर यांचं स्टॉल आहे। थँक्यू। इकडे आहे श्रीराम चौक, इथे एक मंदिरही आहे छोटंसं आणि इथे आहे बघा चिवचू बाजारातले स्टॉल्स। चिवचू बाजार काय म्हणतात माहिती नाही हां, पण अनेक लोक म्हणतात तिथे खूप आवाज असतो म्हणून, पण सध्या आवाज नाही आहे हां। हो, हे बघा, स्वास्तिक बुक, संजय डेपो, मराठा बुक, सारणी बुक, बरेच आहेत। एक एक करून ना आपण जाऊन तुम्हाला मी दाखवतो शॉप्स। हे बघा। नमस्कार सर। नमस्कार। तुमचं नाव सांगा ना मला। संजय आगाशी। आगाशी सर, हे या चिवचू बाजाराबद्दल थोडं सांगा ना मला माहिती। हां, 60च्या वरती वर्ष होत आहे याला। तुम्हाला 60च्या म्हणजे या बाजाराला की तुमच्या शॉपला? शॉपला। हां, बोला। त्याच्यापेक्षा जास्त जुनं आहे ना, 75 आहे जुनं आहे, 75 पासून आहे। हो, पूर्वी कुठे होतं? इथेच होतं पहिलं होतं पिंपळाच्या झाडाखाली तिकडे गांधी चौकामध्ये। गांधी चौकमध्ये होतं, आता म्हणून इकडे आला। याला झाले याला झाले 50च्या आसपास। अच्छा, आणि इथे कोणकोणत्या प्रकारचे पुस्तकं सगळे मिळतात? ऑल पुस्तकं, मेडिकल पासून तर पहिल्या वर्गापासून तर सगळे ग्रॅज्युएशन पूर्ण। हां, वह्या वगैरे मिळतात, सगळं काय काय मिळतं, म्हणजे KG to PG हो है ना। रजिस्टर ऑल ते तुम्हाला लागतात ते जीवनात। इथे असंही आहे ना, कमी प्राईजमध्ये काही दिल्या जातात? 10%, 15%। हां, तरी तेच खूप आहे ना, काही काही पुस्तकं तर खूप महाग असतात, तेवढं जरी डिस्काउंट मिळाला तरी खूप आहे। म्हणजे अगदी मी म्हणेल असा बाजार आपल्या विदर्भामध्ये, खरं पश्चिम विदर्भामध्ये कुठे नाही आहे। अकोला सोडला तर कुठे? एक नागपूरला आहे, पुण्याला आहे। हां, तेच ना, मी पश्चिम विदर्भामध्ये मग आपणच अकोलाच झालं, तिकडेच सेकंड आहे विदर्भामध्ये, सेकंड मार्केट आहे। अच्छा, पहिले आहे नागपूर आहे, मग याचा नंबर आहे
एवढा मोठा तर हे आहे आगाशे दादा, त्यांच्या शॉपबद्दल आपण माहिती घेतली. असे अनेक शॉप आहेत, त्यांच्याबद्दल थोडी माहिती आपण घेऊया. खूप खूप धन्यवाद माहितीसाठी, थँक्यू व्हेरी मच. तर हे 15 नंबरचं शॉप आहे. इथेही बरेच पुस्तकं मिळतात. या ताई आहेत, ताई तू काय पुस्तक घेण्यासाठी आली? कितवीला? 10th मध्ये. ओके. इकडे स्वस्त मिळतं? हो, मी दरवेळेस इथेच घेते. ठीक, थँक्यू. हे बघा, मी सध्या आहे पुस्तकांच्या शॉपमध्ये. असे तर भरपूर शॉप्स आहेत इथे चिवचिव बाजारमध्ये. हे बघा, चिवचिव बाजार येथील श्रीकांत डाबरे दादांच्या बुक शॉपमध्ये मी आहे. दादा, या शॉपबद्दल मला सांगा आणि या बाजाराबद्दलही सांगा. चिवचिव बाजार का म्हटलं जातं सांगा ना. आमचं मार्केट हे इंग्रजकालीन मार्केट आहे. आता मला माझ्या म्हणजे मोठ्या भावांनी याच्या अगोदर 30-35 वर्ष त्यांनी सांभाळलं. अच्छा. आता मला या मार्केटमध्ये येऊन 40 वर्ष झाले आणि हे मार्केट भरपूर जुनं मार्केट आहे. अगोदर इथे म्हणजे मार्केटमध्ये लहान मुलं किंवा आपसात पालकवर्ग हे असे पिशव्यात पुस्तकं घेऊन यायचे. जुन्या पुस्तकांचा बाजार. जुन्या पुस्तकाचं जुने पुस्तकं आणायची आणि आपसातच विकायची. जेव्हा कोणाला पहिला वर्ग पाहिजे का, दुसरा वर्ग पाहिजे का, ते आपसात म्हणायचे की तिसरा वर्ग आहे का, चौथा वर्ग आहे का, आपसातच इन्क्वायरी व्हायची आणि मोठा बाजार भरायचा आणि ते चिवचिवाट व्हायची त्यांची, त्या मुलांची आवाज व्हायचा. तर त्या आवाजाला म्हणून संबोधित केलेला आहे चिवचिव बाजार. हा चिवचिव बाजार हा प्रस्थापित झाला लहान मुलांच्या चिवचिवाटमुळे, त्याच्यावरून चिवचिव बाजार नाव. नॉट ओनली घोंगाट तर इथे विद्यार्थ्यांचाही असतो. पण आता सध्या दुपारची वेळ आहे म्हणून इतकी जास्त रश तुम्हाला इकडे नाही मिळणार, अदरवाईज इकडे असतो. तुमच्या शॉपमध्ये कुठल्या पुस्तकं असतात आणि एकंदर इकडे काय काय मिळतं? आमच्या मार्केटमध्ये बरीचशी पुस्तकं मिळतात आणि माझ्या शॉपमध्ये पहिली ते 12वी पर्यंत पुस्तकं तर आहेतच आणि सिनियर कॉलेजमध्ये माझ्याकडे आपले युनिव्हर्सिटी जी आहे अमरावती विद्यापीठाची पुस्तकं आहेत माझ्याकडे. त्याच्या गाईड्स वगैरे भेटतात आणि पूर्ण भेटतात, PG लेवलपर्यंत भेटतात पूर्ण. म्हणजे पश्चिम विदर्भात म्हणाल तर कुठलं पुस्तक कुठे जर मिळत नसेल अख्ख्या या मार्केटमध्ये जिल्ह्यांमध्ये तर एक ऑप्शन आहे, ते म्हणजे चिवचिव बाजार. इथे या तुम्हाला इथे प्रत्येक पुस्तक मिळून जाईल. आणि आम्ही पुन्हा MPSC UPSC स्पर्धा परीक्षेची ठेवतो आणि प्रत्येक पुस्तक म्हणजे जे एक्झाम निघतात, जसं तलाठी आली, पोलीस भरती आली किंवा MPSC आली किंवा कंबाईनचे परीक्षा आल्या, तर त्याची पुस्तकं आमच्याकडे अवेलेबल असतात आणि लेटेस्ट असतात. आय सीन ते श्रीमान योगी वगैरे असे कादंबरी, छावा वगैरे अशा कादंबरी आमच्याकडे, ते कादंबरी असतात. आणि अवांतर पुस्तकात आम्ही कमी ठेवतो, प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. म्हणजे ह्या चिवचिव बाजारातून आजपर्यंत म्हणजे जवळपास आपल्या 5 जिल्ह्यातच नाही, अमरावती डिव्हिजनमध्येच नाही, पण इथून म्हणजे बरेचसे लांबून मुलं येतात. तसं नांदेड झालं, लातूर झालं, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र तरी चालेल. त्यांना पुस्तक काही भेटलं नाही तर ते एक तर आमच्या कुठे सर्च करायचं बाजार आहे तर ते काय एक ऑनलाईन सर्च करतात, आमच्यासोबत ऑनलाईन कॉन्टॅक्ट करतात. ऑनलाईन होतं इकडे? होते. कसं ऑनलाईन आम्हाला जर कुठे पाठवायचं असलं, आता मला एक मुलाचा फोन आला, एक नांदुरेचा मुलगा होता, त्याचं नातेवाईक जयपूरला होता, राजस्थानला. तर तो म्हणे सर मला तिथे पाठवायचं आहे पुस्तक, तुम्ही पाठवू शकता? म्हटलं हा, तू फोन पे कर आणि मला ॲड्रेस पाठव त्यांचा आणि तू एक्स्ट्रा पैसे जमा कर, मी तितके सांगतो जायचे. तर मी ते स्पीड पोस्टनी त्याला तिथे पोहोचवलं पुस्तक, तो खुश झाला. म्हणजे एक सॅटिस्फाईड होते की नाही आपण काहीतरी सर्व्हिस. व्हेरी नाईस की अनेक जे इथे नाही येऊ शकत ते फोनवर कॉन्टॅक्ट करा इथल्या वेगवेगळ्या शॉप्सना आणि देन तुम्हाला जे पुस्तक हवं आहे त्याचं एक सर्टन अमाऊंट आणि प्लस ते पोस्टाचं पण जे पैसे लागतील ते घेऊन तुम्ही तुमच्या घरापर्यंत ते पुस्तक पोहोचू शकतो. हे तर आपण जयपूरचं सांगितलं. आजूबाजूचे बरेचसे विद्यार्थी येऊ शकत नाही, त्यांना आपण ते प्रोव्हाइड करतो, आंगळ्या थ्रू देतो. आजूबाजूच्या जसं आता वाशिम जिल्हा झाला, वाशिम जिल्ह्याला आम्हाला पाठवायचं असलं तर आम्ही आंगळ्या थ्रू त्यांना प्रोव्हाइड करतो. आंगळ्यावाले 50-60 रुपये घेतात, पण त्यांना पुस्तक तिथे
त्यांचं तुम्हाला time- असं करायचं असणार तर तुम्ही एक तर तुमचं हे नंबर मग कुठे मिळतात त्यांना? हे नंबर आमचे कसं आहे, आमचा नंबर एक तर ते गुगलच्या याच्यावर search गुगलवर करा, वगैरे Google सर्च करतात. search वर. नाही तर मी माझा नंबर सांगतोच आहे, हां. श्री पुस्तकघर शॉप नंबर 9. हां मोबाईल नंबर आहे माझा 866 हां 908 हां 6292. काय? आणि जर व्हॉट्सअप नंबर पाहिजे असेल काही लिस्ट वगैरे टाकायला, तर व्हॉट्सअप नंबर आहे 9921081670. राईट. हे दादांनी तर प्रेमाने सांगितलं की हे नंबर आहेत म्हणून, किंवा तुम्ही सर्चही करू शकता आणि हे सगळे नंबर मिळवू शकता. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर आपण ना माहिती जाणून घेतली. हे आहे श्री पुस्तक घर. हे बघा इथे वेगवेगळे आहे, जसं पाटील बुक डेपो आहे, हन्ने बुक डेपो आहे, नमस्कार, आशिष बुक डेपो आहे, दीपज्योती बुक डेपो आहे, अपंगा बुक स्टॉल आहे, नमस्कार, राहुल बुक डेपो आहे, माऊले बुक डेपो आहे, असे बरेच आहे जे हे बघा इकडेही आहे थोडे ते इथपर्यंत सूरज बुक डेपोपर्यंत, आणि अनेक काही दुकान आणखी वाढत असतीलच. हे आहे अकोल्याचं प्रसिद्ध चिवचिव बाजार, पुस्तकांचा बाजार. हे आहे दीपज्योती पुस्तक मंदिर. हे बघा इथेही तुम्हाला भरपूर पुस्तकं मिळतील, म्हणजे खरं तर सगळ्याच ठिकाणी मिळतील, सगळे शॉप्स आहे इथे चांगले. पाय घासून राहिला 25 वर्ष झाले. पाय घासून राहिले 25 वर्ष. किती वर्षाचा आहेस तू? अच्छा, सगळ्यांची काढली मी सगळ्यांची. हे बघा हे आमच्या सगळे अकोल्यातील युथ आहे. आम्ही एमपीएससीचे मेडिकलचे याला स्वस्त भेटतात इथं चिवची बाजारात. अच्छा, होर्टीपाटी तुझं काय नाव आहे? तुषार वानखडे. तुषार, मी पण वानखडेच आहे. मला ना प्रश्न पडतो, वानखडे प्रत्येक कॉर्नरवर कसे मिळून जात? वानखडेला भारी आहेत, सगळ्या महाराष्ट्रात वानखडे भारी आहेत. मला सांग आता तू काय करतोय, कशाचा अभ्यास? सध्या एमपीएससी करू आलो मी. हे एमपीएससीचं पुस्तक घेऊन चाललो आता मी. स्वस्त मिळतं? कसं स्वस्त. मिळतं? 40% ऑफ, 30% ऑफ, सगळ्या वेगवेगळ्या याच्यावर डिस्काउंट भेटते, भरपूर डिस्काउंट भेटते. थँक्यू. 4-5 वर्ष झालं पुस्तक घेऊन आलो मी. अच्छा, ओके. पुस्तक मंदिर. हां ओके, हे बाजूचंच. आता ना मी इथे आलो आहे, हे आहे अपंगा बुक स्टॉल, आणि मला हे नाव थोडं वेगळं वाटलं. मी दादांना विचारूया. नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव महेंद्र कुमार भगवानदास अग्रवाल. हां अग्रवाल सर, या नावाचा अर्थ सांगा मला तुमच्या स्टॉलच्या. हां. अपंगा बुक स्टॉल का आहे? अपंग बुक स्टॉल यासाठी दिलेला आहे, ज्ञानाची जी गंगा आहे हां. ती कधी परिपूर्ण झालेली नाही. ज्ञान हा परिपूर्ण कधी होत नसतो. ज्याचा झाला तो मानव नाही, ईश्वर झाला. हां त्यामुळे ज्ञानाची पुस्तकं आपण विकतो आणि आपलं व्यवसाय आहे शैक्षणिक, त्यामुळे आपण आपल्या दुकानात नाव अपंग बुक स्टॉल ठेवलेला आहे. बरोबर. इथे काय पुस्तकं मिळतात तुमच्या आपल्याकडे शॉपमध्ये? पहिल्या वर्गापासून तर अप टू UPSC पर्यंत सगळे पुस्तकं भेटतात, मेडिकल, इंजिनिअरिंग व टोटल. आणि तुमच्या इकडे डिस्काउंट आहे? डिस्काउंट रेट प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. नाही, मी इन जनरल विचारतो. इन जनरल कसं असते, कशावर 10%, कशावर 20%, 30%, 40% असं डिस्काउंट आहे, त्याच्यावर नाही. हां नाही, तोही खूप मोठा आहे. हां. कारण बरेच पुस्तकं तर हजारांच्याही वर मिळतात, हो. आणि त्यातही थोडं जरी कमी मिळालं तर विद्यार्थ्यांना ते सवलतच आहे. आणि इथे तरी तेवढं मिळतं. हां. अनेक ठिकाणी ते तेवढीच प्राइस द्यावी लागते जेवढी रिटर्न असते. बरोबर. आपल्या इथं कसं आहे, विद्यार्थ्याला नवीन पुस्तक तर मिळतेच, हां. दुर्मिळ पुस्तकं जे जुने आहेत, आमच्या इथं 5-6 गोडाऊन्स आहेत, हां. त्याच्यामध्ये जे नवीन पुस्तकं तर आहेच, दुर्मिळ पुस्तकं जे जुने भेटत नाही लवकर, हां. ते पुस्तकं सुद्धा त्यांना इथं अवेलेबल मग काका होतात. इथं धार्मिक वगैरे पुस्तकं हे मिळतात? धार्मिक नाही ठेवत, फक्त तुम्ही नाही शैक्षणिक. शैक्षणिक पूर्ण या बाजारात धार्मिक पुस्तकाचं आम्ही ठेवत नाही. कारण- धार्मिक तर नाही, पण मी कादंबरी वगैरे हा, पाहिजे. ते कादंबरी हा stall पाहिजे. किती जुना आहे तुमचा? हा स्टॉल आमचे मोठे भाऊ हरीश अग्रवाल हे पहिलेपासून चालवतात, जवळपास 50 वर्ष जुना आहे. वेट. आणि मी सुद्धा आता 98ला रिटायर होऊन आलेलो, एक्स सर्व्हिसमॅन हो. तेव्हापासून मी सेवा देत आहे. तुम्ही कुठे सर्व्हिस करत होते? मी EME मध्ये होतो, EME मध्ये आर्मीत. आर्मी मॅन आहात तुम्ही? वा. आर्मी मॅन 98 मध्ये रिटायर होऊन आलो, प्रेमीच्या रिटायर. थँक्यू व्हेरी मच सर काय? माहितीसाठी. या. एका आणखी शॉपकडची थोडी माहिती घेऊया आपण. इथे 15 शॉप्स आहे सध्या तरी, जे कॉम्प्लेक्समध्ये आहे. हे आहे राहुल बुक डेपो, पण यांच्याकडूनही थोडी माहिती घेऊया.
ते दादा आहेत तिकडे. इकडे बरेच लोक आहेत जे पुस्तकांसाठी येतात बघा. दादा तुमचं नाव काय आहे? माझं नाव राहुल जाधव आहे. अच्छा तुमचं शॉप आहे? हो माझं शॉप आहे. आणि किती जुनं आहे? शॉपला झाले 25 वर्ष जवळपास झालेली आहे. काय काय मिळतं इथं? सर्व प्रकारचे शैक्षणिक पुस्तकं आमच्या मार्केटमध्ये मिळतात, जुने आणि नवीन. विथ डिस्काउंट? विथ हो विथ डिस्काउंट. तर हे त्यांचं शॉप आहे बघा. मागे तुम्हाला भरपूर पुस्तकं दिसतील जे पश्चिम विदर्भात कुठेही मिळणार नाही ते इकडे मिळतील, बरोबर? हो बरोबर. आणखी इथे काही शॉप्स आहेत ते बघा. म्हणा पुस्तकालय पण आहे, ते पण आहे आणि अगदी इकडे समोर सुद्धा आहे. तर ह्या ताई आहे. एकदम व्यवस्थित लावलं. ताई तुम्ही काय घेण्यासाठी आलात? माझ्या मुलीचा बर्थडे आहे तर मी तिला स्कूलमध्ये रिटर्न गिफ्ट द्यायचे आहे. अच्छा बर्थडेसाठी रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे म्हणून काही पुस्तकं घेण्यासाठी आलात. वाव दॅट्स व्हेरी नाईस. काय घेताय तुम्ही? हे ॲक्टिव्हिटी बुक आहे. सिम्पल आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे? वाव. आणि कितवीला आहे ही? कितवीला आहे? सिनियर केजीला. कुठल्या स्कूलमध्ये आहे? पोद्दार स्कूल. इकडे अकोल्यातच आहे. वाव इट्स व्हेरी नाईस. तुम्ही पुस्तकं द्या भेटवस्तू म्हणून. मी सध्या आलो आहे आपणा बुक स्टॉलच आहे, आपणा पुस्तकालय. पण यांच्याकडूनही थोडी माहिती जाणून घेऊया. दादा या शॉपबद्दल सांगा ना. आधी तर तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष रवाल आहे. हां दादा या पुस्तकालयाबद्दल सांगा या तुमच्या. आमच्या इथं सर्व काही पुस्तकं ठेवतो आम्ही. लॉचे संबंधित, मेडिकल संबंधित, नर्सरी संबंधित सर्व पुस्तक ठेवतो. अच्छा एक ITI संबंधित. हां एक मला विचारायचं होतं दादा, या ना तुम्ही. इथे जे शॉप्स आहेत त्यांचे सगळ्यांचे काही स्पेसिफिकेशन्स आहेत, कोणी कुठले पुस्तकं ठेवतो त्याबद्दल काय सांगणार? जसे आम्ही ITI आणि लॉचे आणि कॉम्पिटेटिव्ह नीट JEE आणि प्रत्येक हे मुलांसाठी ठेवतो. हे लहान मुलांसाठी पण ठेवतो. गिफ्ट द्यासाठी हे लहान लहान पुस्तके हे ते आता घेत आहे. आणि जसे आता हे नवीन प्रकरण चालू आहे स्कूलमध्ये की ट्रॉफीच्या जागी आपलं हे पुस्तके काही 2-3. अच्छा ट्रॉफीच्या ऐवजी मग तुम्ही पुस्तकं द्या मुलांना असं काही आहे ना? ट्रॉफी तर नुसतं घरात राहील पण पुस्तकाने थोडं ज्ञान वाढेल म्हणून. तर असे हे चोचो बाजार आहे आणि त्यातलं हे सगळे पुस्तकालय, त्याच्याबद्दलची ही थोडी माहिती मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडली असेल. थँक्यू या माहितीसाठी. थँक्यू. हे बघा हे खरं तर आपणा पुस्तकालय आहे. मी त्यातलं दाखवतो आहे. पुस्तकंच पुस्तकं, पुस्तकांचं विश्व आहे. खूप सगळे पुस्तकं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आहे अकोल्यातला प्रसिद्ध पुस्तकांचा बाजार अर्थात चोचो बाजार. खूप पुस्तकं आहे. तर मी इथे बुक स्टॉलवरच आहे चोचो बाजारचा. माझ्यासोबत एक दादा आहे, आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया. तर तुमचं नाव सांगा ना. हरीश अग्रवाल. हरीश दादा तुमचं शॉप किती जुनं म्हणजे केव्हापासून तुम्ही लावलं? 1966 पासून आहे. 1966 पासून. म्हणजे सगळ्यात जुने जे शॉप्स इकडे जेव्हापासून मार्केट चालू झालं खरं तेव्हापासूनचे आहेत. पूर्वी कसं होतं म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन शॉप गांधी चौकात पेटी, ही जे समोर पेटी दिसते ना. हां अच्छा ही त्याला पेटी म्हणतात ते. लोखंडी. अच्छा ही लोखंडी आहे. हो लोखंडी बॉक्स गांधी चौकात राहत होते. हे सगळं शॉप तेव्हा तिकडे होता. तिकडेच होते. हे मार्केट तिकडे होतं गांधी चौकात. जिथे देवीच्या देऊळ बांधले गेलाय तिथे होतो पहिले पूर्वी. त्याच्यानंतर इथे आला. हो तिकडे जागा कमी पडत होती म्हणून इकडे गांधी चौकात ते काय जागा एकदम मेन चौक आहे ना, गर्दीची वर्दळ आली म्हणून इकडे आलो आम्ही. हो आणि मग पूर्वी कसा होता तुम्ही नवीन जेव्हा इकडे हे शॉप चालू तेव्हा मार्केट चालू झालं तेव्हा पुस्तकं खरेदी करायची आणि तिथेच विकायचे, तिथेच घ्यायचे आणि तिथेच विकायचे. हां या प्रकारे आमचा जुना व्यवसाय होता. त्याच्यानंतर काही दिवसानंतर काही वर्षानंतर एक स्ट्राईक आली. महाराष्ट्र बंद. महाराष्ट्र बंदची स्ट्राईकमध्ये आमचे जुनं पुस्तकं चालूच होते. मग ती स्ट्राईकचं वर्ष काय होतं म्हणजे कधी? साधारण 83 नाही 93 होतं. 87 किंवा 87 होतं. कारण इकडे तर 98 साली आला ना बहुतेक. 87 मध्ये होतं. त्यावेळेस
पूर्ण महाराष्ट्र बंद होतं, आमचा व्यवसाय भरपूर चालला त्यावेळेस. बरोबर. त्यावेळेस पासून जेव्हा फंड जमा झाला आमच्याकडे, हा. तर नवीन पुस्तकं सुद्धा सुरू केले आम्ही. अच्छा. त्याच्या पूर्वी फक्त जुने पुस्तकं होते. हो, पण त्या काळामध्ये असं होतं ना, जुने पुस्तकही खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक जण विकत घ्यायचं. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप नव्हती तेव्हा. हा. आता प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, तर सकाळी जर मनात विचार केला तर संध्याकाळपर्यंत 1,00,000 पुस्तकं छापल्या जातात. बरोबर. आणि त्या काळात कसं होतं की एक पुस्तक छापायचं तर 1 महिना लागत होता. म्हणजे खिल्याची टेक्नॉलॉजी होती. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यानं जुन्या पुस्तकाचा व्यवसाय कमी झाला. आता नवीनच येतात मोस्टली लोक नवीन. कारण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यानं पुस्तकं भरपूर नवीन भेटून राहिले. बरोबर. पूर्वी जुन्या काळात प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप न होती म्हणून जुने पुस्तक जास्त विकले जात होते, कारण पुस्तकच न भेटत होते, म्हणून तो व्यवसाय चांगला होता. अच्छा, इकडे जे पुस्तकांचे शॉप होते तेव्हा तुम्ही जेव्हा सांगताय 1978 वगैरे किंवा 1998 म्हणूया आपण, जेव्हा हे चालू झालं तेव्हा कसं होतं? तेव्हा किती शॉप होते, काय होतं? समोर आहे ना, हे पूर्ण 16 दुकानं होते. तेव्हा पण होती सगळी लाईन? सगळे दुकानं होते. हा. तेव्हा आपलं इथे ओटा होता. हा, ओके. असं इकडे समोर ओटा होता. ओट्यावर इकडे समोर ओटा ओटा होता. ओट्यावर पेट्या ठेवून आम्ही बसत जाऊ. त्याच्यानंतर काही काळानंतर दुकानं उभारले. हा. एक 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 जसं ज्याच्या सोयीनुसार त्याने दुकान केलं. हा. आणि त्याच्यानंतर हे दुकानं उभारले नवीन. हा. नवीन आणि जुने पुस्तकं सर्व विकले जाऊन राहिले इथे. आजही जुने पुस्तकं विकले जातात, त्यावेळेस जी विकले जाऊन राहिले होते. आज जुने कमी विकल्या जातात, नवीन जास्त विकल्या जातात. बरोबर. प्रमाण जुन्याच्या कमी झाला, फक्त इतका फरक पडला. कारण 8व्या वर्गापर्यंत शाळेत पुस्तकं फुकट भेटून राहिले. हो. त्या कारणाने जुने पुस्तकाचे जे खरीददार होते ते आता कमी, मराठी माध्यम, हिंदी माध्यम, त्यांना फुकट पुस्तकं भेटून राहिले. ते आमच्याकडे काय येणार आहे, म्हणून जुने पुस्तकं विकल्या जाऊन नाही राहिले. नाही, खरं आहे तुमचं. आणि ही सगळी माहिती दादांनी आपल्याला दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. हे असे पुस्तकांची लिस्ट आहे, ही ताई घेऊन आली आणि ती खामगावचीच आहे. बरोबर. तुम्ही कुठल्यात? हो. आणि तुम्ही काय शिक्षण घेतात? BHMS ला फर्स्ट इयर. म्हणजे ते पंचशील होमिओपॅथी आहे तिकडे, ते कॉलेज, त्या कॉलेजमध्ये. वाव, व्हेरी नाईस. कवेश्वर सरांचं ना. जस्ट म्हणजे तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही ते पुस्तक इकडे आणून दाखवा किंवा नाव तरी सांगा, आणि यू विल गेट टू नो द बुक आणि त्यांची प्राईस, आणि मग ते तुम्हाला इथे थोडे डिस्काउंटमध्येही मिळते. वेगवेगळे पब्लिकेशन्स असतात. तर हे बघा, हे सुद्धा एक आहे MTG पब्लिकेशन. त्यांच्यातर्फे जे JEE मेन्स या सगळ्या प्रकारचे जे पुस्तकं CBSE आहे किंवा हे जे तुम्हाला पुस्तकं दिसत आहेत, हे सगळे त्यांच्याकडून तयार केले जातात इथल्या विद्यार्थ्यांसाठी. तर एक सर आहेत, आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. सर, प्रथम तर तुमचं नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव सर कमल जोशी. हां. MTG पब्लिकेशन ॲज ASM म्हणून आहे मी. हां. आणि माझ्या अंडरमध्ये सर म्हणजे याचे 6 जिल्हे आहेत. हो, 6 जिल्हे. अच्छा सर, हे जे पब्लिकेशन्स आहे हे काय पुस्तकं तयार करते आणि मग ते कुठे कुठे प्रसारित करतात किंवा कुठे कुठे जातात? MTG पब्लिकेशन हे जे आहे सर, हे मागच्या म्हणजे 35 वर्षापासून आहे. आणि MTG पब्लिकेशनचा SF सोबत टायअप झालेला आहे. तो ओलंपियाडच्या जे एक्झाम राहतात, NSO, IMO, IEO, जे पण एक्झाम राहतात ओलंपियाडच्या, तर आमचे ओनर म्हणून आहेत महावीर सिंग अलावत. तर त्यांची सिग्नेचर आणि त्यांचेच शाळेमध्ये सगळे जे आहेत त्यानुसार ते जाते आणि सगळ्या शाळेमध्ये आमची कंपनीज हे करते एक्झाम. अच्छा, ऑलिम्पियाडचे तर झालेच, पण मग आणखी काय काय असतात? कुठल्या परीक्षा असतात? ऑलिम्पियाडच्या सोबत सर नीट जे डॉक्टरसाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. बरोबर. नीट, त्याच्यानंतर JEE मेन, JEE ॲडव्हान्स, हे सगळ्यांचं हे. त्याच्यानंतर आता सर CBSE लेवलवर जे आहे ते फाउंडेशन कोर्स म्हणून राहते. तर फाउंडेशन कोर्सची एक एक्झाम राहते, म्हणजे फाउंडेशन कोर्सचं बुक्स राहतात आपल्याकडे, तेही असते. हां. आणि हे पुस्तकं कुठे कुठे जातात? म्हणजे हे सर ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया. हां. आणि इथे तर अकोल्यामध्येच असतील ना? म्हणजे तसं तर अकोल्यामध्ये आपले 4 डिस्ट्रीब्युटर आहे. अपना पुस्तकालय, हरणे बुक डेपो, पाटील बुक डेपो. हां. अच्छा, इकडेच आहेत ते. ओके. आणि अपंगा पुस्तकालय. राईट, बरोबर. जिथे आपण जाऊनही आलो आहे, तर त्या सगळ्या ठिकाणीही तुम्हालाही मिळणार.
मोस्टली जसं मला माहिती आहे चिवचिव बाजार तर मी इकडेच येऊन घेणार, असं तुम्हीही इकडे येऊन घेऊ शकता. हे सगळे बुक्स आहेत आणि ही सगळी माहिती होती. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर पश्चिम विदर्भातील सगळ्यात प्रसिद्ध पुस्तकांचा बाजार अर्थात अकोल्यातील चिवचिव बाजार आपण संपूर्ण पाहिला. मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा अकोल्यामध्ये याल किंवा तुम्ही तर ऑनलाईनही पुस्तकं मागवू शकतात, कसे ते मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेच. तर हा संपूर्ण चिवचिव बाजार तुम्हाला कसा वाटला हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता. मला खात्री आहे तुम्हाला हा नक्की आवडेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अकोल्यात जेव्हा येता तेव्हा या ठिकाणी नक्की या, पुस्तकं घ्या, पुस्तकं वाचा. ते आपल्याशी खूप काही बोलतात आणि भरपूर तुम्हाला नॉलेजसुद्धा होईल. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. बाय. आणि जाता जाता मी आता निघतो आहे. जाता जाता तुम्हाला हे पुस्तक दाखवतो, कारण पुस्तक बाजार मुळात जुन्या हे जे चिवचिव बाजार आहे खरं तर हे जुन्या पुस्तकांसाठी ओळखलं जायचं. इथे जुने आणि नवीन असं दोन्ही मिळतं. तुमच्याकडे जुनेही मिळतात पुस्तक. काय नाव तुमचं? नितेश लोणारे. नितेश, हे त्यांचं शॉप आहे. इथेही आहे आणि आता समोर तुम्हाला दिसतील. मी आता भाटे ग्राउंडकडे जातो आहे. हे बघा इथेही आहे पुस्तकं आणि हे जुने पुस्तकंही मिळतील तुम्हाला इथे. खरं तर सुरुवातच या बाजाराची जुन्या पुस्तकांपासून झाली होती, तर म्हणून हे जुने पुस्तकांचे शॉप्स. हे बघा हे असे नाही जस्ट लव एक आता कादंबऱ्या आहेत. आणि हे बघा 9वीची पुस्तकं किंवा हे 10वीचे पुस्तकं असं पूर्ण संच तुम्ही इथनं घेऊ शकता. हे जुन्या पुस्तकांचं शॉप आहे. आणि खूप जुन्या याच्यामध्ये म्हणा किंवा मीच जेव्हा स्कूलमध्ये होतो, शाळेमध्ये होतो, तेव्हा असे पुस्तकं आमच्याकडेही असे एकतर ते विकायचे नेऊन जुन्या बाजारामध्ये, खामगावमध्ये जो तिकडे फरशीकडे आहे, आणि किंवा मग हे कोणाला गरजू विद्यार्थ्याला देऊन द्यायचं, असं होतं. इथेही बघा, इथे तुम्ही विकत घेऊ शकता. मोस्टली थोडी कमी प्राईज असते त्याची. बरोबर दादा? बरोबर. हे बघा हे दादा आहे. आता तर मी घरी चाललो, पण इथे आणखी बुक स्टॉल आहेत, भरपूर बुक स्टॉल. मी म्हणत होतो ना, हे आहे महाराजा दिलीप सिंग, अर्थात शीख साम्राज्याचे शेवटचे महाराजा आहेत, ज्यांना ॲक्च्युली तिकडे लंडनमध्येच घेऊन गेले होते. त्यांच्याचकडे होता कोहिनूर. हे आहेत ते, हे यांचं पुस्तक आहे. हे पुस्तक कितीला आहे? 100 रुपयाचं पुस्तक. अच्छा. आणखी काय काय मिळतं तुमच्याकडे? हे तुमचं शॉप आहे? काय नाव दादा तुमचं? जंजाळ. दादा पूर्ण नाव सांग ना. देवीदास जंजाळ. अच्छा. इथे भरपूर असे वेगवेगळे पुस्तक आहे बघा. तर मी इथनं ना हे पुस्तकं विकत घेतलं. मी हे अमरावती जिल्हा विशेषांक आहे, नागपूर जिल्हा विशेषांक आहे, नंदुरबार जिल्हा विशेष, त्यानंतर हे अण्णाभाऊ साठ्यांचं माझा रशियाचा प्रवास, आणि हे ब्लॅक प्रिन्स अर्थात युवराज. एवढे पुस्तकं मी घेतोय. इथे दादा पण पुस्तक घेण्यासाठी आले. दादा काय नाव तुमचं? सुनील घाटोळे दादा आहे. ते पण असे आम्ही असे पुस्तकं शोधून मग त्यातून घेतोय. चला आता आपणही निघूया, घरी जाऊया.